बारामतीत काका विरुद्ध पुतण्या संघर्ष होण्याची शक्यता आहे, कारण बारामतीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात युगेंद्र पवार यांच्या उमेदवारीचे संकेत देण्यात आले। जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांच्याकडून युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत मिळत आहेत। युगेंद्र पवार इथे रस घ्यायला लागले आहेत, त्याचा आनंद आहे। आपण त्यांना साथ देत आहात याचा आनंद आहे असं जयंत पाटील म्हणाले। तर बारामतीत नवीन युगाचा अनुभव घेत आहे असा संकेत अमोल कोल्हे यांनीही संकेत दिलेले आहेत। मला विशेष आनंद आहे की युगेंद्र दादा अलीकडे रस घ्यायला लागलेले आहेत आणि पवार साहेबांच्या प्रचारापासून, पवार साहेबांच्या लोकसभेच्या प्रचारापासून ते आता सगळीकडे फिरायला लागलेले आहेत। उमेदवारी जाहीर करायला मी पक्षाचा प्रमुख मालक नाही आहे। सार्वजनिक जीवनामध्ये युगेंद्र दादांनी लक्ष घालायला सुरुवात केल्यापासून आपण सगळे आज त्यांना साथ द्यायला लागलेला आहात। बारामती विधानसभा मतदारसंघाचं भविष्य नव्या रक्ताकडे, नव्या हातात देण्याची उत्सुकता तुम्हा सगळ्यांना दिसते। ज्या नव्हत्या लाडक्या त्या अचानक लाडक्या झालेल्या आहेत। मौका सबको मिलता है और वक्त सबका आता है, आणि त्यामुळे आता आम्हाला येऊन बोलण्याची ही संधी आली आहे। यायला थोडा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण खरं सांगतो ताई, तुम्ही जरी सांगत होतात की उशीर होतोय तरी फार काळजी नव्हती। आधी बारामतीत येत असताना खूप काळजी असायची, वेळेवर यायची, पण नंतर कळलं की आता बारामतीने घड्याळाला रामराम ठोकलाय आणि 48,000ची लीड दिली। तेव्हा म्हटलं, जयंत पाटील साहेबांना म्हटलं, निवांत मधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना भेटत जाऊ, काही हरकत नाही। दरम्यान जयंत पाटील यांच्या संकेतावर युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। काही अतिउत्साही कार्यकर्त्यांमुळे जयंत पाटील यांनी तसे संकेत दिले असावे असं युगेंद्र पवार म्हणतात। बारामतीत पवार विरुद्ध पवार लढाई असेल तर चर्चेअंती पुढची पावलं टाकली जातील असं युगेंद्र पवार यांनी म्हटलंय। खरं तर जर तरचा प्रश्न आहे, उद्या त्यांच्या बाजूने पण उमेदवार काय अजून जाहीर नाहीये। इथं आपल्याला सगळे जे आपले मित्र पक्ष आहेत त्यांच्याशी बोलावं लागेल। पवार साहेब असतील, जयंत पाटील साहेब असतील, सुप्रियाताई असतील, हे सगळे जे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते बसतील, ते ठरवतील आणि एकदा त्यांचा निर्णय झाल्यावर ते आम्हाला सगळ्यांना सांगतील, आम्हाला विश्वासात घेतील। तसं झाल्यावर आम्हाला सगळ्यांना बसून विचार करावा लागेल आणि मग आपली पुढची पावलं तशी टाकावी लागतील।